सर्वांनी खरं तर बावनकुळे साहेब इथं आलेले आहे, त्यांचं एकदा टाळ्या वाजवून स्वागत करा। सन्माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्यासोबत बोलणं झालं आणि आता बावनकुळे साहेबांसोबत पण चर्चा झाली। हा निर्णय तुमच्यासमोर ठेवतो। एक तर दिव्यांगाचं जे पेन्शन आहे 6,000 आपण मागणी केली आहे, त्या संदर्भात येत्या पुरवणी मागण्यामध्ये ते पेन्शन वाढवल्या जाईल, त्याची तरतूद केल्या जाईल, हे कबूल केलं दिव्यांगाच्या बाबतीत। आणि दुसरं असं का कर्जमाफीचे म्हणजे आपण सगळ्या 17 मागणीवर इथं आता चर्चा करू नये, बाकी 17 मागणीच्या बाबतीत बावनकुळेजी किंवा CM साहेब बैठक घेईल ते पण त्यांनी सांगितलं आहे। कर्जमाफीच्या बाबतीत त्यांनी 2 दिवसात समिती तयार करून किती कर्ज कोणावर आहे, ते श्रीमंताचं कोणावर टॅक्स इन्कम टॅक्स भरणारे किती आहे, काय आहे, सगळं हे समिती करून सगळी माहिती गोळा केल्या जाईल आणि त्या समितीचा अहवाल आल्यानंतर मग कर्जमाफी केल्या जाईल असं एकंदरीत आहे। तर तुम्हाला सगळ्याला मान्य आहे ना? तर बावनकुळे साहेब समजून सांगन, एकदा त्यांचं ऐकून घेऊन मग आपण अधिक बोलू। भारत माता की